आपलं मधुराज रेसिपीवर 2009 पासून मी रेसिपी पोस्ट करत आहे आणि सलग इतके वर्ष आषाढ तळला नाही असं होतच नाही. बरं तुम्हाला सांगते, आषाढ स्पेशल मस्त काहीतरी घेऊन येणार आहे. म्हणजे तुम्हाला चला हिंटही देऊन टाकते. नॉनव्हेज तुम्ही जर खात नसाल पण नॉनव्हेज करायचं आहे, पण तो सगळा घाट कुटाणा काहीही करायचं नाही, तर आषाढ स्पेशल काहीतरी मस्त आहे. कमेंट करून नक्की कळवा काय असेल. 5 लकी विनर काढणार आहे आणि या लकी विनरची नावं शुक्रवारी लाईव्ह येणार आहे, त्या दिवशी अनाऊन्स करणार आहे. चला पटापट गेस करा काय असेल ते. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आषाढ तळणीमध्ये आज आपण खुसखुशीत अशा ज्वारीच्या पुऱ्या करणार आहोत. हो, ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या. आणि एक सिक्रेट मेथडने, सिक्रेट वेने, कारण काय होतं, ज्वारीचा कस निघून गेला असेल किंवा ग्लुटन कमी असतं तर पुरी हवी तशी होत नाही. मस्त पुरी होण्यासाठी छान छान सिक्रेट टिप आहे. पण अशा छान छान टिप्स आणि सिक्रेटसाठी पटकन मधुराज रेसिपी सबस्क्राईब करा. आता एक छान पुरीला चव यावी चटपटीत म्हणून एक ठेचा करून घेऊयात. हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा हे असे 4 घटक घ्यायचे. ठेचून घेतले तरी काही हरकत नाही. झाकण लावायचं आणि मिक्सरला डुरकन फिरवून घ्यायचं. वा, ठेचा तयार. चला आता ही ज्वारीची खुसखुशीत पुरी करण्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 2 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बारीक रवा, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1.5 टेबलस्पून धनेपूड, 1.5 टेबलस्पून लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1.5 चमचा किंवा चवीपुरतं मीठ. आणि यासोबतच आपल्याला लागेल पाणी आणि 2 चमचे साजूक तूप. आता सगळ्यात आधी रव्याची उकड काढणार आहोत. तर अर्धा कप रवा आहे, 2.5 कप पाणी आपल्याला लागणार आहे. अगदी अचूक प्रमाण आहे पाण्याचं. डोळे झाकून फॉलो करा. पाण्याला मस्त एक उकळी काढून घ्यायची. पाण्याला व्यवस्थित उकळी आली, यामध्ये घालूयात लाल तिखट, हळद, धनेपूड, हिंग आणि मीठ. यासोबतच ठेचा आपण तयार करून घेतलेला, पांढरे तीळ, 2 चमचे साजूक तूप. आता हे मिसळायचं. तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल, पण तुपामुळे या पुऱ्या खुसखुशीत व्हायला मदत होते. आता गॅस अगदी मंद आचेवर करून यामध्ये रवा घालूयात. रव्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. रवा छान असा फुलवून घेऊयात. रवा छान या गरम पाण्यामध्ये एकसंध झाला पाहिजे आणि गुठळ्या असतील तर त्या अशा मोडून घ्यायच्या. परफेक्ट. आता हे रव्याचं मिश्रण छान फुललं, यामध्ये ज्वारीचं पीठ घालूयात. या प्रोसेसमध्ये असं पीठ मळलं ना की रव्याचं छान ग्लुटन रिलीज होतं आणि ज्वारीचं पीठ छान एकसंध व्हायला मदत होते. आता हे संपूर्ण ज्वारीचं पीठ घालते आणि यासोबतच हे मिसळून घ्यायचं. बघा छान एकजीव होतं. हे पीठ पूर्ण जिरून जातं जितकं हे पाण्याचं मिश्रण आहे त्याच्यात. तर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ही देखील मिसळून घेऊ. झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचं आणि 5 मिनिटं हे पीठ व्यवस्थित मुरवून घेऊयात. चला उकड एक आता 10 मिनिटं मुरवून घेतली. वा, ज्वारीचं पीठ छान होतं यामध्ये. तर सगळी उकड काढायची. आता ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची. हात पोळेल म्हणून मी इथे तांब्या वापरते. ज्याप्रमाणे आपण उकडीच्या मोदकाची उकड छान एकजीव करून घेतो, तशीच ही देखील एकजीव करायची. आणि हे बघा छान पीठ मळलं जातं. चला इथे पीठ व्यवस्थित मळून झालं. हे बघा व्यवस्थित झालंय. घट्ट नाही आणि खूप सैल नाही, अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी
झाली. आता यातून असा उंडा घ्यायचा, एकसारखा करून घ्यायचा. आता कुठलंही घारगे असो पुरी असो याला आहे ना पीठ लावून पिठावर कधीच मळायचं नाही. एकतर पीठ न लावता तेल न लावता मळलं गेलं याचा अर्थ आपली कणिक छान तयार झाली. पण अगदीच तुम्हाला वाटलं तर थोडंसं तेल स्प्रे करा. फुसफुस स्प्रे आहे आपला madhurajrecipe.com वर खरेदी करू शकता. हे अगदी महत्त्वाचं आहे बघा. पीठ लावलं तर जेव्हा आपण तळतो ना ते पीठ सगळं सुटतं तेलामध्ये आणि पुरी देखील तेलकट होते. आता याची छान मोठी पोळी लाटून घेऊयात. बघा, ज्वारीच्या पिठाला जनरली चिरा पडतात, पण या पद्धतीने तुम्ही केलं तर किती सुरेख लाटलं जाते. आता एक वाटी किंवा झाकणी घ्यायची आणि याच्या पुऱ्या पाडून घ्या. परफेक्ट. त्या पुऱ्या बाजूला ठेवूयात. आणि आता याच प्रकारे सगळ्या पुऱ्या तयार करते. पुऱ्या लाटून तयार आहेत. या प्रमाणात ढीगभर म्हणजे 50 पुऱ्या बरोबर तयार होतात. तेलही गरम झालंय. तेलामध्ये पुरी सोडताना तेल छान गरम हवं आणि अशी सगळ्या बाजूने वा काय सुरेख फुगली आहे बघा पुरी. टुमटुमीत एकदम अशी पुरी फुगली पाहिजे. आणि ज्वारीची पुरी पचायला म्हणजे तळ्याला खरपूस व्हायला जरा वेळ लागतो, त्यामुळे उलटवायची अजिबात गडबड नाही करायची. वा, चांगली खरपूस होऊ देत तिला एक बाजू आणि मगच उलटवा. सारखी अलट पलट करत उलटवायची नाही, नाहीतर पुरी खूप तेलकट होते. वा, बघा काय सुरेख झाली आहे पुरी. एकदम खरपूस रंग आलाय आणि टुमटुमीत फुगली आहे बघा, चेंडू सारखी फुगली आहे. वा वा वा, क्या बात आहे. आता बघा मी एकदाच ही पलटली आहे. बघा काय मस्त खरपूस झाली आहे. आता ही जाळीवर काढूयात. आणखी एक पुरी सोडते. वा, बघा एकूण एक पुरी टुमटुमीत फुगते की नाही. वा वा वा. आणि पुन्हा पुन्हा सांगते, उलटवायची अजिबात गडबड नका करू, नाहीतर ती तेलकट होईल. आता उलटवूयात. दुसऱ्या बाजूने खरपूस तळून घ्यायची. दोनही बाजूने खरपूस तळून झाली की टिश्यूवर. याच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेते. या पुऱ्या 8 ते 10 दिवस छान टिकतात, एकदम खुसखुशीत होतात आणि मस्त खुसखुशीत राहतात 8 ते 10 दिवस. चव एकदम बहारदार लागते. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.